आत्तापर्यंत आपण पाहिलेलं आहे ॲडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन यांच्या टेक्निक्स, यांच्या पद्धती आपण पाहिलेल्या आहेत. आता या व्हिडिओ लेसनमध्ये आपण पाहणार आहोत दिलेल्या संख्येचा वर्ग कसा करायचा, दिलेल्या नंबरचा स्क्वेअर कसा कॅल्क्युलेट करायचा. ही टेक्निक मात्र ॲप्लिकेबल आहे अशाच नंबर्ससाठी ज्या नंबर्समध्ये फक्त 2 डिजिट्स आहेत. ही टेक्निक 3 डिजिट, 4 डिजिट, 5 डिजिट आणि त्यापेक्षा जास्त अशा डिजिट्स असणाऱ्या नंबरसाठी ॲप्लिकेबल नाही, वापरता येणार नाही. ही टेक्निक फक्त तुम्हाला तेव्हाच वापरायची आहे जेव्हा दिलेल्या नंबरमध्ये 2च डिजिट्स आहेत, 2च अंक आहेत. जास्त डिजिट्स असणाऱ्या नंबरचा स्क्वेअर करण्यासाठी दुसऱ्या टेक्निक्स आहेत, त्या आपण पुढल्या लेसन्समध्ये शिकणारच आहोत. ठीक आहे, तर आता ही टेक्निक आपण शिकूया. अतिशय इंटरेस्टिंग, इनोव्हेटिव्ह आणि इफेक्टिव्ह, अतिशय रंजक आणि अभिनव अशी पद्धती आहे. स्क्वेअरिंग बाय युझिंग द सूत्र अनुरूपेण. अनुरूपेण नावाचं सूत्र वापरण्यात आलेलं आहे या पद्धतीमध्ये. आपण सगळ्यात पहिले हे छोटंसं डिस्क्रिप्शन वाचून घेऊया. दिस इज क्वाइट युजफुल मेथड टू कॅल्क्युलेट द स्क्वेअर्स ऑफ 2 डिजिट्स नंबर in an interesting way. First of all, you have to calculate ratio r of units place digit to tens place digit and use that ratio for calculation. काय म्हटलेलं आहे? सगळ्यात पहिले आपल्याला काय करायचं आहे की दिलेला जो नंबर असतो, दिलेला जो 2 डिजिट नंबर असतो, त्या नंबर मधल्या 2 डिजिटचा आपल्याला रेशो कॅल्क्युलेट करायचा आहे. आता फॉर एक्झाम्पल पहिलं उदाहरण पाहूया आपण. पहिलं उदाहरण आहे आपल्याला 43 चा स्क्वेअर करायचा आहे. 43 चा स्क्वेअर करायचा आहे. आता दिलेला नंबर काय आहे? 43. या 43 पैकी युनिट्स प्लेस म्हणजे एकम स्थानचा अंक कोणता आहे? 3 आहे. आणि दशम स्थानचा अंक म्हणजे टेन्स प्लेस डिजिट कुठला आहे? हा 4 आहे. मग आपल्याला काय करायचं आहे? रेशो कसा कॅल्क्युलेट करायचा आहे आपल्याला? युनिट्स प्लेस डिजिट टू टेन्स प्लेस डिजिट असा रेशो कॅल्क्युलेट करायचा आहे. पहा, रेशो आपण असा फ्रॅक्शन मध्ये लिहितो. तर काय आहे रेशो? युनिट्स प्लेस डिजिट टू टेन्स प्लेस डिजिट. काय आहे दिलेल्या संख्येमध्ये? युनिट्स प्लेस डिजिट काय आहे? 3 आहे. आणि टेन्स प्लेस डिजिट काय आहे? 4 आहे. म्हणजे आपला रेशो काय आहे? जो रेशो आपण आता वापरणार आहोत तो रेशो काय आहे? r इज इक्वल टू 3/4. रेशो r इज इक्वल टू 3/4. आता आपल्याला याला वापरायचं कसं आहे पहा. 2 डिजिट्स नंबरचा स्क्वेअर आपल्याला कॅल्क्युलेट करायचा आहे. दिलेल्या नंबरमध्ये किती अंक आहेत, किती डिजिट्स आहेत? 2 डिजिट्स आहेत. आन्सर आपल्याला 3 पार्ट्स मध्ये लिहायचा आहे. आन्सर आपल्याला 3 पार्ट्स मध्ये लिहायचा आहे. एक आहे लेफ्ट पार्ट, दुसरा आहे मिडल पार्ट आणि तिसरा आहे राईट पार्ट. सुरुवात करायची आहे लेफ्ट साइड कडनं, डावीकडनं सुरुवात करायची. मग आता लेफ्ट पार्ट काय आहे? टेन्स प्लेस डिजिट जो आहे 4 त्याचा स्क्वेअर पहिले करायचा, म्हणजे वर्ग करायचा आणि त्याला गुणायचं रेशोनी. टेन्स प्लेस डिजिटचा स्क्वेअर लिहायचा आणि त्याला गुणायचं रेशोनी. मात्र रेशोचा जो पॉवर आहे म्हणजे त्याचा जो घात आहे हा 3 to the power 0 आणि 4 to the power 0 असा असायला हवा. रेशोचा जो पॉवर आहे तो 3 to the power 0 आणि 4 to the power 0 म्हणजे घात हा 0 असायला हवा, पॉवर हा 0 असायला हवा. त्यानंतर मिडल पार्ट मध्ये काय लिहायचं आहे? टेन्स प्लेस डिजिटचा स्क्वेअर. जसा स्क्वेअर आपण इथे लिहिला तसाच स्क्वेअर इथेही लिहायचा आहे आणि त्याला गुणायचं आहे, मल्टिप्लाय करायचं आहे. कशाने मल्टिप्लाय करायचं आहे? रेशोने. 3/4 हा रेशो आहे, याने मल्टिप्लाय करायचं आहे. मात्र या पार्ट मध्ये या रेशोचा पॉवर हा 1 असायला हवा. बरोबर आहे? 3 to the power 1 and 4 to the power 1. पॉवर म्हणजे मराठीमध्ये घात. 3 चा घात 1, 4 चा घात 1. राईट पार्ट मध्ये काय लिहायचं आहे? पुन्हा टेन्स प्लेस डिजिटचा स्क्वेअर आणि त्याला गुणायचं आहे, त्याला मल्टिप्लाय करायचं आहे रेशोने. 3/4 हा रेशो आहे. बरोबर. मात्र या वेळेला या रेशोचा घात पॉवर कुठला असायला हवा? 2. 3 स्क्वेअर्ड आणि 4 स्क्वेअर. 3 स्क्वेअर अपॉन 4 स्क्वेअर. आता या ठिकाणी एक गोष्ट तुम्ही लक्षात घेतली असेल, तिन्ही पण पार्ट्स मध्ये एक गोष्ट कॉमन आहे. ती म्हणजे तिन्ही पण पार्ट्स मध्ये आपण टेन्स प्लेस डिजिट दशम स्थानचा अंक जो 4 आहे, 4 आहे, त्याचा स्क्वेअर लिहिलेला आहे. आणि दुसरी कॉमन गोष्ट कुठली आहे?
की त्याला आपण गुणलेलं आहे रेशोनी. मात्र हे जे रेशोज आपण लेफ्ट पार्ट, मिडल पार्ट आणि राईट पार्ट मध्ये लिहिलेले आहेत याला मल्टिप्लाय करण्यासाठी म्हणून त्या रेशोचा जो पॉवर आहे तो वेगळा आहे. तिन्ही पण पार्ट्स मध्ये वेगळा आहे. आणि तो कसा आहे? लेफ्ट पार्ट कडनं सुरू होऊन म्हणजे लेफ्ट साइड कडनं सुरू होऊन तो त्याच्या चढत्या क्रमाने लिहिलेला आहे. लेफ्ट पार्ट मध्ये रेशो आहे पण त्याचा पॉवर आहे 0. मिडल पार्ट मध्ये पण रेशो आहे मात्र त्याचा पॉवर आहे 1 आणि राईट पार्ट मध्ये पण रेशो आहे आणि त्याचा पॉवर आहे 2. ठीक आहे, इथपर्यंत लक्षात आलं? ओके. आता दुसरी स्टेप. आपल्याला आता दुसऱ्या स्टेप मध्ये काय करायचंय? यालाच कॅल्क्युलेट करायचंय. मला सांगा, कुठल्याही संख्येचा घात जेव्हा 0 असेल म्हणजे कुठल्याही नंबरचा पॉवर जेव्हा 0 असेल तेव्हा त्या पॉवरची व्हॅल्यू काय असते? 1. कुठल्याही संख्येचा पॉवर, कुठल्याही नंबरचा पॉवर जेव्हा 1 असतो त्यावेळेला त्याची व्हॅल्यू ही नेहमी 1 असते. म्हणून या ठिकाणी 3 raised to the power 0 upon 4 raised to the power 0 याची व्हॅल्यू येणार आहे 1. म्हणजे इथे लिहिणार आहे तुम्ही फक्त 4 स्क्वेअर्ड. कारण कुठलाही नंबर आणि 1 यांचं मल्टिप्लिकेशन जर केलं तर आन्सर तोच नंबर असतो. म्हणून इथे 4 स्क्वेअर असं लिहायचंय. आता या मिडल पार्ट कडे या. मिडल पार्टला पुढे सॉल्व्ह करू, पुढे कॅल्क्युलेट करू आणि ते आन्सर इथे लिहू. पहा, 4 to the power 1 म्हणजे 4 आणि 4 स्क्वेअर्ड. आता 1 4 इथे कटतो, कॅन्सल होतो. बरोबर आहे? 4 to the power 1 and 4 to the power 2 यातला 1 4 कॅन्सल होणार आहे. म्हणजे उरलं किती? 4. आता 4 into 3 किती? 12. मिडल पार्ट आहे 12. आता राईट पार्ट कडे या. इथे डिनॉमिनेटरला सुद्धा 4 स्क्वेअर आहे आणि न्यूमरेटरला सुद्धा 4 स्क्वेअर आहे. दोन्ही पण कॅन्सल होणार आहे. सारख्या सारख्या टर्म्स न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला असतील तर कॅन्सल होतात. आणि आता उरलं किती? 3 स्क्वेअर. 3 स्क्वेअर किती आहे? 9. 3 चा वर्ग किती? 9. म्हणून तो आपण लिहिला या राईट पार्ट मध्ये. आता पुढे याला कॅल्क्युलेट करायचंय. पहा, इथे आपण या मिडल पार्ट आणि राईट पार्ट कॅल्क्युलेट तर केलेले आहेत मात्र लेफ्ट पार्ट कॅल्क्युलेट केला नाही. म्हणून आपण तो पहिले कॅल्क्युलेट करून घेऊया. 4 स्क्वेअर्ड इज 16. 4 चा वर्ग 16 आणि इथे 12 आणि इथे 9. 16, 12 and 9. आता अतिशय महत्वाची स्टेप आहे. पुढे काय करायचंय आपल्याला? 16, 12 आणि 9 यातला मिडल पार्ट कुठला आहे? हा जो 12 आहे हा मिडल पार्ट आहे. तो मिडल पार्ट पुन्हा लिहा. मिडल पार्ट मध्येच लिहायचंय. ठीक आहे ना? म्हणजे आपण काय केलं की हा जो मिडल पार्ट आहे तो रिपीट केलेला आहे. ओके. त्यानंतर काय करायचं? त्यानंतर एक आडवी रेष आखायची. बरोबर आहे? हॉरिझॉन्टल लाईन. आणि यानंतर आपण काय करायचं की हे जे तिन्ही पण पार्ट्स आहेत, लेफ्ट पार्ट, मिडल पार्ट आणि राईट पार्ट, हे तिन्ही पार्ट्स आहेत. या पार्ट्स मध्ये असणाऱ्या नंबर्सची ऍडिशन करायची, व्हर्टिकल ऍडिशन करायची. ठीक आहे? उभी बेरीज करायची. आता 9 प्लस इथे तर काहीच नाहीये म्हणून जसेच्या तसे लिहा 9. त्यानंतर आता मिडल पार्ट कडे या. 12 प्लस 12. आता या 12 च्या खाली आपण 12 लिहिलेलं आहे. 12 प्लस 12 किती? 24. लक्षात घ्या आपण काय करतोय? मिडल पार्ट मध्ये आपण हे जे दोन्ही नंबर्स आहेत त्यांची व्हर्टिकल ऍडिशन करतोय आणि ती जी सम आहे, ती जी बेरीज आहे ती आन्सर लाईन मध्ये लिहितोय. म्हणजे या आडव्या रेषेखाली लिहितोय. तर मिडल पार्ट काय आहे आता? 24. आता लेफ्ट पार्ट कडे या. लेफ्ट पार्ट काय आहे? 16. पण इथे ऍड करायला तर काहीच नाहीये म्हणून जसाच्या तसा लिहा. तर आता आन्सर लाईन मध्ये सुद्धा 3 पार्ट्स आलेले आहेत, 16, 24 आणि 9. आता हे उत्तर आहे मात्र हे असंतुलित उत्तर आहे. मागच्या व्हिडिओज मध्ये आपण या टॉपिकची भरपूर प्रॅक्टिस केलेली आहे. हे आन्सर आहे पण हे असंतुलित आहे, इम्बॅलन्स्ड आहे. मग आता याला आपल्याला बॅलन्स करायचं आहे. तुम्हाला माहिती आहे की बॅलन्सिंग आपण कुठून सुरू करतो? राईट टू लेफ्ट. बॅलन्सिंग कशी करतो आपण? राईट टू लेफ्ट. पहिले आपण राईट मोस्ट पार्ट बॅलन्स करतो, त्यानंतर मिडल पार्ट आणि त्यानंतर मग लेफ्ट पार्ट. आता बॅलन्सिंगचा रूल काय? लेफ्ट मोस्ट पार्ट सोडून, हा जो लेफ्ट पार्ट आहे हा लेफ्ट मोस्ट पार्ट सोडून
सगळ्या राईट साइडेड पार्टमध्ये फक्त एकच डिजिट असावा आणि लेफ्ट मोस्ट पार्टमध्ये कितीही डिजिट असले तरी चालतील. तर आपण बॅलन्स करूया. राईट पार्ट काय आहे? 9 आहे, म्हणजे एकच डिजिट आहे, चालेल आपल्याला. तर हा जो एक डिजिट आहे 9 तो आपण आन्सर लाईन मध्ये लिहूया, म्हणजे जिथे आपण आन्सर लिहितो तिथे लिहूया. त्यानंतर आता मिडल पार्टकडे या. येस, इथे मात्र 2 डिजिट्स आहेत. या 2 डिजिट्स पैकी युनिट्स प्लेस डिजिट फक्त आन्सर लाईन मध्ये लिहा आणि मग या टेन्स प्लेस डिजिट 2 चं काय करायचं? तो पास करा. कुठे पास करणार? या पार्टच्या लेफ्ट साइडला जो पार्ट आहे तिथे पास करणार. म्हणून हा जो 2 आहे, हा जो 2 आहे, टेन्स प्लेस डिजिट 2 आहे, हा इकडे घेऊन या आणि ऍड करा. हा जो 2 आहे तो इकडे घेऊन आलो आणि ऍड केला. 16 प्लस 2 किती? 18. येस, आता मात्र हा जो 18 आहे लेफ्ट पार्ट आहे तो जसाच्या तसा लिहा. बॅलन्स्ड आन्सर काय आलेला आहे? शेवटचं उत्तर काय आलेलं आहे? 1849. तर मग उत्तर प्रॉपरली लिहून घेऊ. 43 स्क्वेअर्ड इज इक्वल टू 1849. ठीक आहे, हे उत्तर आहे. आता हे उत्तर करेक्ट आहे की नाही हे चेक करायचंय. तुम्हाला बीजांक मेथड माहिती आहे. बीजांक मेथड वापरून हे उत्तर चेक करूया आपण. बीजांक मेथड वापरून स्क्वेअरिंगचं उत्तर कसं चेक करायचं? बीजांक मेथड वापरून स्क्वेअरिंगचं आन्सर कसं चेक करायचं? लक्षात घ्या. सगळ्यात पहिले बीजांक काढा या 43च्या वर्गाचा. 43 स्क्वेअरचा बीजांक काढा, त्याला इक्वेट करा. आपण जे उत्तर काढलेलं आहे त्या उत्तराच्या बीजांकासोबत इक्वेट करा, टॅली करा. जे बीजांक ऑफ 1849. बीजांक काढा. आपण यापूर्वी डिस्कस केलेलं आहे स्क्वेअरिंग याचा बीजांक कसा काढायचा. पहा, या 43 ला म्हणतात बेस आणि हा जो 2 आहे या 2 ला म्हणतात पॉवर. बीजांक कॅल्क्युलेट करत असताना सगळ्यात पहिले तुम्ही या बेसचा बीजांक कॅल्क्युलेट करायचा आहे. 4 प्लस 3 7 आणि जो बीजांक निघालेला असतो बेसचा त्याचा स्क्वेअर करायचा असतो. इज इक्वल टू, आता या साइड कडला बीजांक 1 आणि 8 सोडून द्या, 9 पण सोडून द्या. का सोडले आपण? बीजांक कॅल्क्युलेट करत असताना 9 आपण एक्सक्लूड करतो आणि असे सगळे डिजिट्स एक्सक्लूड करतो की ज्यांची बेरीज 9 असते. म्हणून 1, 8 आणि 9 हे सोडून दिलेले आहे, आपण एक्सक्लूड केलेलं आहे. आता उरला काय? 4 हा जसाच्या तसा लिहा. म्हणजे 1849 चा बीजांक काय आहे? 4 आहे. ओके, आता पुढे. आता या 7 चा स्क्वेअर करा. 49. आता 49 म्हणजे 2 डिजिट्स आलेले आहेत. पुन्हा याचा बीजांक काढा. बीजांक काढत असताना 9 जो आहे तो एक्सक्लूड करा. आले 4 आणि इकडे 4. म्हणजे दोन्ही साइड कडले बीजांक सारखे आहेत. याचा अर्थ आपलं हे उत्तर करेक्ट आहे. बरोबर आहे. तर मित्रांनो, ही पद्धत वापरून आपण 2 डिजिट्स नंबरचा स्क्वेअर कॅल्क्युलेट करू शकतो. कुठलाही 2 डिजिट्स नंबर. बेसिकली ही टेक्निक 3 डिजिट्स नंबर, 4 डिजिट्स नंबर यासाठी सुद्धा वापरता येते, पण ती ॲडव्हान्स्ड टेक्निक आहे. ॲडव्हान्स्ड टेक्निक याचा अर्थ तुमची कॅल्क्युलेशन वरती कमांड असली पाहिजे. जास्तीत जास्त कॅल्क्युलेशन्स हे मेंटली झाले पाहिजे, तेव्हा ती सुद्धा टेक्निक आपण वापरू शकतो. पण सध्या तरी 2 डिजिट्स असणाऱ्या नंबरसाठीच ही टेक्निक वापरा. तर पुन्हा मी एकदा रिवाइज करतो. पहा, काय करायचंय की x आणि y असे 2 डिजिट्स आहे दिलेल्या नंबरमध्ये आणि यांचा आपल्याला स्क्वेअर करायचंय. पहा, सगळ्यात पहिले आपल्याला युनिट्स प्लेस डिजिट आणि टेन्स प्लेस डिजिट यांचा रेशो काढायचा असतो. आता या संख्येमध्ये xy ही एक संख्या आहे ज्यामध्ये x आणि y हे ते 2 डिजिट्स आहेत. आता y हा आहे युनिट्स प्लेस डिजिट आणि x आहे टेन्स प्लेस डिजिट. म्हणजे y आहे एकम स्थानचा अंक आणि x आहे दशम स्थानचा अंक. तर रेशो कसा काढायचा आहे आपल्याला? रेशो ऑफ युनिट्स प्लेस डिजिट टू टेन्स प्लेस डिजिट असा तो रेशो काढायचा आहे. आता या रेशोला पुढल्या कॅल्क्युलेशन मध्ये आपल्याला वापरायचं आहे. आन्सर आपल्याला 3 पार्ट्स मध्ये लिहायचं आहे. लेफ्ट पार्ट, मिडल पार्ट आणि राईट पार्ट असं 3 पार्ट्स मध्ये, 3 भागांमध्ये आपल्याला उत्तर मिळतं. लेफ्ट पार्ट काय असतो? टेन्स प्लेस डिजिट, त्याचा स्क्वेअर घ्यायचा, त्याला मल्टिप्लाय करायचं, या रेशोनी मल्टिप्लाय करायचं.
मात्र या रेशोचा जो घात असतो, पॉवर असतो, तो घ्यायचा 0. हा झाला लेफ्ट पार्ट. मिडल पार्ट मध्ये सुद्धा एक्स स्क्वेअर तर लिहायचंच आहे, टेन्स प्लेस डिजिटचा स्क्वेअर तर लिहायचा आहे, मात्र त्याला मल्टिप्लाय करायचा आहे रेशोनी. पण यावेळेला मात्र रेशोचा जो पॉवर आहे तो असावा 1. राईट पार्ट मध्ये सुद्धा एक्स स्क्वेअर्ड इंटू, राईट पार्ट मध्ये सुद्धा एक्स स्क्वेअर म्हणजे टेन्स प्लेस डिजिटचा स्क्वेअर आपल्याला लिहायचा आहे, मात्र या वेळेला म्हणजे या पार्ट मध्ये जो रेशोनी मल्टिप्लाय करू आपण, त्या रेशोचा जो पॉवर आहे तो असावा 2. म्हणजे एक गोष्ट तुमच्या लक्षात आलेली असेल, लेफ्ट पार्ट, मिडल पार्ट आणि राईट पार्ट मध्ये एक्स स्क्वेअर आणि एक्स स्क्वेअर लिहिलेला आहे, त्याला मल्टिप्लाय रेशोनी केलेला आहे तिन्ही पण पार्ट्स मध्ये. मात्र रेशोचा जो पॉवर आहे तो लेफ्ट साइड कडनं सुरू होऊन चढत्या क्रमाने आहे, असेंडिंग ऑर्डर मध्ये आहे. लेफ्ट पार्ट मध्ये आहे 0, मिडल पार्ट मध्ये आहे 1 आणि राईट पार्ट मध्ये आहे 2. आता याला पुढे कॅल्क्युलेट करायचंय. जी कुठली व्हॅल्यू येईल या मिडल पार्ट मधली ती रिपीट करायची आहे आणि त्यानंतर तिन्ही पण पार्ट्स जे आहेत त्या पार्ट्स मध्ये असणारे जे तिन्ही पण नंबर्स आहेत त्यांची वर्टिकल ऍडिशन करायची आहे, उभी बेरीज करायची आहे. राईट पार्ट, मिडल पार्ट आणि लेफ्ट पार्ट. याचा अर्थ आन्सर पण आपल्याला 3 पार्ट्स मध्ये मिळणार आहे. मग आन्सर आल्यानंतर 3 पार्ट्स मध्ये आन्सर लिहिल्यानंतर त्या आन्सरला आपल्याला बॅलन्स करायचं आहे. ते आपलं शेवटचं उत्तर असेल, फायनल आन्सर असेल. तर अशा पद्धतीने अनुरूपेण सूत्राचा वापर करून स्क्वेअर कॅल्क्युलेट केला जातो. बेसिकली अनुरूपेण याचा अर्थ होतो प्रपोर्शनेटली. प्रपोर्शनेटली आता प्रपोर्शन जिथे आलं तिथे रेशो आलाच, म्हणून आपण हा रेशो घेतो. ठीक आहे, म्हणून हा रेशो घेतो आणि तो रेशो या पद्धतीने वापरतो. ओके, तर आता पुढल्या व्हिडिओमध्ये या पद्धतीची प्रॅक्टिस करूया आपण.